फक्त घरच्या साहित्यांमध्ये तयार होणारा हा कुरकुरीत चिकन स्नॅक तुम्ही घरी नक्की ट्राय करा। ही रेसिपी जरी सोपी आणि खूप झटपट बनणारी असली तरी बाहेरच्या स्टार्टरला टक्कर देणारी आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। चला तर मग बनवूया कुरकुरीत चिकन स्नॅक्स। त्यासाठी आधी आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे। तर इथे मी 125 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। बोनलेस चिकन आहे, त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद, त्यानंतर तिच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धणे पावडर, त्यानंतर तिच्यामध्ये मी एक पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त याच्यामध्ये घालते गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालते आहे। सोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ। तर पाव चमचा मीठ घालते आहे, कारण मी चिकन धुताना त्यामध्ये मिठाने त्याला धुतलेलं होतं, त्यामुळे मी पाव चमचा मीठ घालते आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे। आता लिंबाच्या रसामुळे काय होतं, चिकन जे आहे ते आतून ज्युसी आणि टेंडर होतं। तर लिंबाचा रस मुळी स्किप करू नका। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला टाकायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे मॅरिनेशन आहे हे आपल्याला 15 मिनिट किंवा 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, सोबतच पाव चमचा तिखट टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं असं एक पातळशी स्लरी म्हणजे एक पातळचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। इतकं पातळ असलं तरी चालेल। आता जे चिकन आहे ते 15 मिनिटात मॅरिनेट झालेलं आहे। यावर आपल्याला टाकायचं आहे मिरेपूड। वरून मिरेपूड टाकल्यानंतर याची जी चव आहे ती अतिशय भन्नाट येते। आता इथे मी या स्लरीमध्ये जे चिकन आहे बुडवून घेते आहे। त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहे आणि ते कॉर्नफ्लेक्स जे आहे त्याच्यामध्ये बुडवून आपल्याला हे जे चिकन आहे याला छान प्रकारे कोट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी सारे जे पीसेस आहे त्याला कोट करून घेतलेले आहेत। त्यानंतर सर्व चिकनचे जे पीसेस आहेत कोट केलेले ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। तेल मध्यम आचेवरती गरम करायचं आहे। खूप गरम जर असेल तर बाहेरचे जे कॉर्नफ्लेक्स आहेत ते बाहेर जळून जातील आणि चिकन आतमध्ये ज्युसी आणि टेंडर होणार नाही। तर हळूहळू आपल्याला याला काय करायचं आहे, फ्राय करायचं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगाल आणि तुम्ही चिकनचं कोणतं स्टार्टर तुमच्या घरी बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। यासारख्या चिकनच्या किंवा अन्य स्टार्टरच्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा नक्की पहा आणि नक्की ट्राय करा। त्या तुम्ही एकदा बनवल्या तर तुम्ही बाहेरच्या ज्या रेसिपीज आहेत किंवा बाहेरचे जे स्नॅक्स आहेत ते तुम्ही कधीच बनवणार नाही। इतक्या ऑथेंटिक पद्धतीने मी तुम्हाला त्या सांगितलेल्या आहे। आता चिकन कुरकुरे होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिकन किती टेम्पटिंग आणि कुरकुरं दिसत आहे। तर इथे आपलं जे चिकन आहे ते छान प्रकारे तळून झालेलं आहे। याला आता आपण बाहेर काढून घेऊया। चला तर मग आपलं कुरकुरीत चिकन स्नॅक्स तयार आहे आणि तुम्ही बघू शकता आतून हे इतकं ज्युसी आणि टेंडर आहे की सर्वांना आवडेल। माझ्या घरात तर 5 मिनिटामध्येच हा स्नॅक संपला। तर तुम्हाला सुद्धा ही जी रेसिपी आहे आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या रेसिपीला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत एन्जॉय करा कुरकुरीत चिकन स्नॅक्स।